नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. आमचे मित्र संदीप सोनावणे नाशिकमध्ये कडकनाथ तुम्ही ऐकलं असेल, खूप मोठा ब्रँड आहे आणि त्या एका विशिष्ट पद्धतीच्या ब्रँडला जगभर पोचवण्याचं काम आपल्या नाशिकमधल्या या युवा उद्योजकांनी केलेलं आहे. खरं तर शेतकरीच म्हटलं पाहिजे, कारण हे सगळं शेतीशी रिलेटेड आहे. शेतकऱ्यांकडं घरात कोंबडी असते, प्रत्येकाच्या घरात खुराडं असतं, पण त्या खुराड्यातल्या कोंबड्यांना व्यवसाय प्राप्त करून देण्याचं आणि त्याचं नाव जगभर करण्याचं श्रेय संदीपदादाला जातं. खूप दिवसाचं राहिलं होतं नाशिकला येऊन त्याचं हे कडकनाथ ॲग्रोचं सगळं पाहूमाऊस पाहण्याचं आज पाहायला मिळालं आणि मला खरं आनंद होतो आहे की खरं तर त्या कोंबडीपासून आपल्याला कोंबडी फक्त खाणं एवढंच माहिती असतं, पण त्या कोंबडीपासून तिचं अंडं, मग त्याचे शॅम्पू, मग ऑमलेटची पावडर, असं वेगवेगळे प्रकारांमध्ये जाऊन त्यांनी त्याच्यात खूप मोठे प्रयोग केलेत. संदीपदादा, हॅट्स ऑफ तुमच्या प्रयत्नाला. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना एक उत्तम व्यासपीठ आहे काहीतरी स्वतःच्या शेतात करण्यासाठीचं. असंच तुम्ही नाशिकच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातल्या मंडळींना आणि इतरत्रच सगळीकडं तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरांना मदत करा आणि या व्यवसायात त्यांनी त्यात पुढं जावं ह्याच्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या या कडकनाथला माझ्या एकदम खतरनाक शुभेच्छा. धन्यवाद.